हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हेड इंजुरी डे या नावाचा एक दिवस साजरा केला जातो किंवा पाळला जातो हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल. पण 20 मार्च हा दिवस हेड इंजुरी डे म्हणजे ज्याला आपण म्हणू की डोक्याला मार लागणे अशा पद्धतीचा जो काही आजार असतो त्याच्याबद्दलच्या जनजागृतीसाठी 20 मार्च हा दिवस साजरा केला जातो, पाळला जातो. त्याचबरोबर मला नुकतंच कळालं की 16 मार्च ते 22 मार्च हा जो एक आठवडा आहे या आठवड्यामध्ये ब्रेन म्हणजे मेंदूच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी यासाठी ब्रेन अवेअरनेस वीक म्हणूनही साजरा केला जातो. खरं तर अशा पद्धतीचे दिन साजरे करण्यामागे अशीच संकल्पना असेल की तो जो काही विषय आहे तो समजून घ्यावा आणि मेडिकल सायन्स त्याबद्दल काय करते, किती संशोधन सुरू आहे, कोणत्या पद्धतीनं तशा पद्धतीचे आजार होऊ नयेत यासाठी खबरदारी घ्यावी, अशा अनेक गोष्टींचा विचार व्हावा म्हणून कदाचित अशा पद्धतीचे दिन साजरे केले जात असतील किंवा पाळले जात असतील. आज मला याच विषयावरती बोलायचे कारण आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा जरी असला तरी मेंदू आणि मेंदूचे आजार हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतात आणि मेंदूचे आजार संपूर्ण शरीरावरती परिणाम करू शकतात. आणि म्हणूनच या संपूर्ण ब्रेन अवेअरनेस वीकच्या दरम्यान आज आम्ही प्रयत्न करणार आहे की मेंदूचे आजार नेमके काय असतात, त्याचं गांभीर्य कसं असतं, ते आजार होऊ नयेत म्हणून काय खबरदारी घ्यावी आणि त्याच्याबद्दल कोणकोणते उपचार आहेत. त्याचबरोबर मोस्टली बऱ्याचदा अपघातामुळे मेंदूला मार बसतो, अशा वेळेला विमा कंपन्या त्याबद्दल काय आपल्याला मदत करू शकतात हे मला जाणून घ्यायचे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर संदीप इंचनाळकर. नमस्कार. त्याचबरोबर ज्या काही ऍक्सिडेंटल केसेस असतात, इन्शुरन्सच्या केसेस असतात, असे केसेस हाताळणारे ॲडव्होकेट महेश जोशी. दोघांचंही स्वागत आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाला मुळात हॉस्पिटलची किंवा कोर्टाची पायरी चढायची नसते, त्यामुळे तुमच्याकडे यायची वेळ कुणालाच येऊ नये ही माझी इच्छा आहे. पण तरी सुद्धा दुर्दैवानं असा जर काही प्रसंग उद्भवला तर नेमकं काय करावं लागतं मेडिकल सायन्सच्या दृष्टीनं आणि कायद्याच्या चौकटीत राहून नेमकं काय काय रिलीफ मिळू शकतो ह्याच आपल्याला समजून घ्यायचंय. डॉक्टर साहेब, पहिल्यांदा मी तुम्हाला विचारणार आहे की जो काही आपण आज म्हणतोय की हेड इंजुरी डे आहे, झाला परवाच, हा हेड इंजुरी डे साजरा करण्याची संकल्पना का आली? पण जर बघितलं एकंदरीत तर ज्या पद्धतीचे आजार वेगवेगळ्या पॉप्युलेशनमध्ये होतात त्याच्यामध्ये हेड इंजुरीचं प्रमाण फार जास्त आहे. कमीत कमी टोटल पॉप्युलेशन जर बघितलं तर 5% पॉप्युलेशनचं अपघातामुळे हेड इंजुरी होते. बरेच असे कारण आहेत ज्याच्यामुळे हेड इंजुरी झाल्यामुळे रुग्ण हा अवलंबून राहतो कोणावरती, हँडिकॅप होतो. त्याच्यामुळे समाजावर त्याच्या फॅमिलीवर फार मोठं बर्डन येतं. आणि हेड इंजुरी ही अशी गोष्ट आहे जी आपण बऱ्यापैकी प्रिव्हेंट करू शकतो. प्रिव्हेंट करणे हे फार महत्त्वाचं आहे हेड इंजुरी, कारण का झाल्यानंतर जो इलाज मिळतो त्याच्यापेक्षा होऊ नये ह्याच्यावरती टार्गेट करणं फार महत्त्वाचं आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा हेड इंजुरी प्रिव्हेन्शन डे किंवा हेड इंजुरी अवेअरनेस डे असं करण्याचा विचार आला लोकांच्या मनामध्ये. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे, पण बऱ्याच लोकांच्या म्हणण्यानुसार असं असतं की अपघात होणं हेच मुळात आपलं कमनशीब असतं, दुर्दैवाचा भाग असतो. आणि अपघातानंतर अशा पद्धतीचा गंभीर मेंदूला मार बसणं हे तर आणखीनच म्हणजे नशीब फारच वाईट आहे, नशीब फारच फुटका आहे अशा पद्धतीने मानलं जातं. मग अशा वेळेला प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने करता येतं? अगदी बरोबर. आता हेड इंजुरी प्रिव्हेन्शन, हेड इंजुरी म्हणजे फक्त ऍक्सिडेंटमुळे होते असं नाही. हेड इंजुरी पडल्यामुळे होऊ शकते. खरं आहे. हेड इंजुरी हे कोणाचं व्हायलन्स किंवा मारामारी झाल्यानंतर पण होऊ शकते. आता याच्यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आपण प्रिव्हेन्शन लागू करू शकतो त्या म्हणजे एकतर अपघातामुळे होणारे ऍक्सिडेंट, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट, आणि नंबर 2 म्हणजे जे फॉल्समुळे होतात, लेबर्स उंचावरून काम करताना पडलेले. या 2 गोष्टींवरती आपण टार्गेट केलं तर आपण हे नंबर ऑफ हेड इंजुरीचे जेवढे रुग्ण होतात ते कमी करू शकतो. उदाहरणार्थ ट्रॅफिक रूल्स, हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्टचा वापर करणे, टू व्हीलर चालवताना काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. आपण बघतो की बऱ्याच वेळेला मोबाईलवरती बोललं जातं. आपल्याला माहितीच आहे रस्त्यावरती टू व्हीलर कशी पद्धतीने चालवली जाते आणि त्याच्यामुळे आम्ही जे मेजॉरिटी ऍक्सिडेंट बघतो
90% याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग केल्यामुळे म्हणजे मला वाटतं एक प्रकारे मानव निर्मित असं हे संकट आहे. आणि खरं तर आज मला आपल्या वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना पण बोलवायचं होतं, कारण आपण ज्या पद्धतीनं विशेषतः तरुण पिढी जी सुसाट गाड्या चालवती आणि त्याच्यातनं होणारे अपघात जे प्रचंड जीवघेणे असतात, आणि दुर्दैवानं आपल्या कुणाला लक्षात येत नाही की आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा विरोध करत असतो तेव्हा तो विरोध खरोखर प्रॉपर आहे का. म्हणजे उदाहरण झालं तर हेल्मेट सक्ती होऊ नये याच्याबद्दल मोर्चे निघाले, परंतु हेल्मेट सक्ती ही आपल्या हितासाठी आहे हे आपण समजूनच घेत नाही. अगदी बरोबर सर. आणि अजून एक गोष्ट मला डॉक्टर साहेब विचारायचं आहे की ऍक्सिडेंटमध्ये हेड इंजुरी झाल्यानंतर मृत्यूचं प्रमाण किती पर्सेंटेज आहे? अगदी. आता हेड इंजुरीमध्ये मायनर हेड इंजुरी फार जास्त प्रमाणात असतात, सिव्हिअर हेड इंजुरी फार कमी प्रमाणात आपण बघतो. आता जर आपण टोटल बघितलं तर माझ्या मते 60 ते 70% या मायनर हेड इंजुरी असतात आणि फक्त 30% हेड इंजुरी सिव्हिअर असतात. अच्छा. त्या सिव्हिअर हेड इंजुरीमध्ये पण आपण जर त्या रुग्णांना योग्य ट्रीटमेंट योग्य वेळेला दिली तर आपण त्यांना बऱ्यापैकी हँडिकॅप किंवा मॉर्बिडिटी आपण ज्याला म्हणतो, किंवा काही रुग्ण कोमामध्ये राहतात, डिसेबल राहतात, ह्याचं प्रमाण आपण नक्की कमी करू शकतो. बर. पण मायनर हेड इंजुरी असते तेव्हा त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो? आणि साधारणपणे मला एक सगळ्यात महत्त्वाचं विचारायचं होतं की आपण आता जे बोलतोय ते ऍक्सिडेंटल हेड इंजुरीमुळे, परंतु असे काही म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याचदा जन्मजात हृदयाला छिद्र असतं, तशा पद्धतीनं जन्मजात मेंदूचे काही विकार असू शकतात का की जे अचानक उद्भवतात? जन्मजात मेंदूचे रुग्ण हा एक वेगळाच चॅप्टर आहे, बराच मोठा चॅप्टर आहे. कारण का ह्याच्यामध्ये जन्मदात जस प्रत्येक अवयवामध्ये जन्मदात आजार होऊ शकतात, तशाच प्रमाणे मेंदूमध्ये पण बरेच असे आजार आहेत जे जन्मजात होऊ शकतात. आणि ते जन्मदात आजार असं गरजेचं नाही की ते लहानपणीच उद्भवतील. जसं वय वाढतं तसं ते नंतर पण आपल्याला माहिती पडू शकतात. उदाहरणार्थ काही अशा गाठी आहेत ज्या बऱ्याच वेळेला लहानपणापासून असतात. काही असे रक्तवाहिनीचे वेड्यावाकड्या रक्तवाहिन्या किंवा चुकीच्या पद्धतीने रक्तवाहिनीचा गुंतावणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लहानपणापासून असू शकतात आणि उद्भवतात नंतर. अच्छा. आता उदाहरणार्थ काही गोष्टी स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, कॉमन माणसाला स्ट्रोक किंवा ज्याला आपण म्हणतो ब्रेन हॅमरेज. अगदी बरोबर. येस. आता ब्रेन हिमरेज असे काही रुग्ण असतात ज्यांना 50 वय झाले आणि त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला आणि आपण त्यांची तपासणी केली आणि आपल्याला समजलं त्यांना जन्मतापासून मेंदूत रक्तवाहिनीचा गुच्छ आहे. ही गोष्ट जन्मतापासून आहे, पण ती मॅनिफेस्ट किंवा कळाली 50 वयाच्या. कारण कधी मेंदूची तपासणी करून घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणजे कुणाच्या मनात सुद्धा विचार येत नाही. आणि हे नॉर्मल आहे, म्हणजे प्रत्येक जण जाऊन मेंदूचा सिटी स्कॅन किंवा MRI करणं हे रिकमेंडेड पण नाही आणि करत पण नाही. त्यामुळे पण जसं तुम्ही म्हटलं मायनर हेड इंजुरी, आपण जे मायनर हेड इंजुरी म्हणतो याच्यामध्ये आता कॉमन माणसामध्ये प्रश्न असतो, मायनर हेड इंजुरीमध्ये कुठल्या प्रकारच्या पेशंटने आपण तपासणी केली पाहिजे. बरोबर की बाबा डोक्याला मार लागला, पडला, त्याला डोकं दुखते, तर प्रत्येक रुग्णाने न्यूरोसर्जनला जाऊन भेटलं पाहिजे का, किंवा प्रत्येक रुग्णाचा सिटी स्कॅन केला पाहिजे का, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. तर याच्यामध्ये मला महत्त्वाच्या गोष्टी या सांगायच्यात की जर हेड इंजुरी किंवा डोक्याला मार लागला, समजा त्या रुग्णाला उलटी झाली, डोकं प्रचंड दुखायला लागलं, फिट्स आल्या, किंवा डोकं दुखणं 2-3 दिवसापासून चालूच आहे, रक्तस्राव आला होता, टाके घेतले होते, पण त्या रक्तस्रावामध्ये घाण, तिथे रस्त्यावरची ऍक्सिडेंट झाल्याची घाण होती, फिट्स आल्या, किंवा एका हातापायाची ताकद कमी झाली, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा जर कुठल्या रुग्णाला असेल तर त्यांनी ताबडतोब न्यूरोसर्जनला कन्सल्ट करून त्याचा CT स्कॅन किंवा MRI किंवा जी तपासणी लागेल ती करणं फार गरजेचं आहे. कारण का हेड इंजुरीमध्ये वेळ या गोष्टीला फार महत्त्व आहे. तुम्ही आता सांगितलं एक प्रकारची लक्षण आहे ती सगळी. अगदी बरोबर. पण मग हाताला मुंग्या येणे हे त्यातलंच एक लक्षण आहे. अगदी बरोबर. आता हेड इंजुरी झाली आणि तो आपण आता हेड इंजुरी म्हणतो, मानेच्या मणक्याला मार लागला, कारण का सीट बेल्ट लावल्यावर बऱ्याच लोकांना असा जर्क बसला, तर ती एक पद्धतीची मानेच्या मणक्याला मार लागतो. मणक्याला मार लागला आणि ते जर मणके सटकले आणि कुठे नसा दाबल्या गेल्या तर त्याचं लक्षण म्हणजे हाताला मुंग्या येणे, बोटांची ताकद कमी होणे, हात जड होणे, पाय जड होणे, या गोष्टी पण हेड इंजुरी किंवा स्पाइन इंजुरीमुळे होऊ शकतात. त्यामुळे असं जर लक्षण, समजा 15 दिवसापूर्वी तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्हाला रुग्णाला मान दुखते आणि हाताला मुंग्या आल्या, तर या गोष्टीला आपण इग्नोर करू शकत नाही, किंवा मी बाबा असं झालं, काही विचार करण्याआधी पहिले योग्य प्रत्येक आजार हा गंभीर असतोच, पण त्यातल्या त्यात मेंदूचे आजार हे अतिगंभीर स्वरूपाचे असतात आणि मेंदूला जर मार बसला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती होऊ शकतो. अगदी बरोबर. मला आता ॲडव्होकेट महेश जोशी तुमच्याकडे जाणून घ्यायचे, मुळात तुम्ही ॲक्सिडेंटल इन्शुरन्स केसेस हाताळता. मला सांगा, लोकांच्या मनामध्ये पहिली शंका असते ते म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला इन्शुरन्स कंपनी, म्हणजे माझा जर इन्शुरन्स असेल तर मला मिळेल, परंतु माझा इन्शुरन्सच नसेल आणि ॲक्सिडेंट झालाय त्यात माझा काही दोष नाही, तर मला नुकसान भरपाई मिळू शकते का आणि ती कशा पद्धतीने मिळू शकते? मिळू शकते.
ॲक्सिडेंटमध्ये नुकसान भरपाई मिळत असताना बेसिकली ॲक्सिडेंटच्या काही प्रकार आहेत की तो रस्त्यावरचा अपघात आहे, त्यामध्ये मोटर वाहन इन्व्हॉल्व आहे का आणखीन कुठल्या पद्धतीनं अपघात झाला आहे. तर आपलं मोटर वाहन अपघातापुरतं जरी का बोलायचं झालं तरी सुद्धा ज्या वाहनाची त्यामध्ये चूक आहे त्या वाहनाचा मालक हा मूलतः तुम्हाला अशी नुकसान भरपाई द्यायला जबाबदार असतो. आणि जर का त्यानं पॉलिसी केली असेल आणि त्या पॉलिसीच्या अटींची पूर्तता तो वाहन चालवताना करत असेल तर त्या विमा कंपनीला तुम्हाला नुकसान भरपाई देणं बंधनकारक असतं. थर्ड पार्टी म्हणतात ते तशा पद्धतीने थर्ड पार्टीमध्ये. अच्छा. आणि जर का समजा तो माणूस त्या वाहनातच असेल, जर त्या वाहनातून प्रवास करत असेल, ऑक्युपंट फॉर एक्झाम्पल मी एखाद्या बसमधून प्रवास करतोय आणि त्या बसचा ऍक्सिडेंट झाला तर त्यावेळेला त्या पॅसेंजरला कुणाच्या चुकीनं अपघात झाला हे बघायची आवश्यकता उरत नाही. बर. तो त्या गाडीच्या मालकाविरुद्ध आणि जर पॉलिसी असेल तर त्या इन्शुरन्स कंपनी विरुद्ध दाद मागू शकतो. अच्छा, ओके. पण मला सांगा की आज माझा इन्शुरन्स आहे, तुमचा इन्शुरन्स नाहीये आणि समजा अपघात घडलेला आहे, अशा वेळेला तुम्ही दोषी ठरलाय, पण ते दोषी ठरवणं हे पोलिसांच्या रिपोर्टवरून असतं की न्यायालयानं दोषी डिक्लेअर करावं? न्यायालयानं दोषी ठरवणं ह्या दोन भाग आहेत. एक म्हणजे क्रिमिनल प्रॉसिक्युशन. क्रिमिनल प्रॉसिक्युशनमध्ये समजा माझ्यावरती चार्ज ठेवला असेल, चार्जशीट पाठवला असेल, अच्छा, तर ते कोर्ट ठरवतं की मी दोषी आहे का नाही. परंतु नुकसान भरपाई देत असताना नुकसान भरपाई देणारं जे कोर्ट असतं त्याला स्वतंत्ररित्या नेमकं कोण दोषी आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे. हा, मी तेच म्हणणार नाही तर एकीकडे ही जर केस प्रोलॉंग झाली असेल, दीर्घकाळ प्रलंबित असेल कोर्टात, केसेसचा कोणताही संबंध एकमेकांशी नसतो. ओके. ना त्यातलं एकमेकातलं जजमेंट एकमेकांवर बाइंडिंग असतं. बर बर. पण अशा पद्धतीनं नुकसान भरपाई त्याची हायएस्ट लिमिट काही आहे का? त्याची कोणतीही हायएस्ट लिमिट नाही. इट इज अनलिमिटेड. इट डिपेंड्स. ते नुकसान भरपाईची रक्कम ही मूलतः त्या जखमी व्यक्तीचं वय, त्याला मिळणारं त्याचं असणारं उत्पन्न आणि त्याच्यावरती किती लोक अवलंबून आहेत या गोष्टींवर अवलंबून आहे. आता आपण बोलतोय हे मोस्टली जनरल इन्शुरन्स बद्दल बोलतोय. जनरल इन्शुरन्स, बरोबर, लाईफ इन्शुरन्स बद्दल बोलत नाही. नाही. पण मग जनरल इन्शुरन्स कंपन्या बऱ्याचदा इन्शुरन्स द्यायला टाळाटाळ करतात, रक्कम द्यायला टाळाटाळ करतात, असा एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये भ्रम आहे म्हणूया किंवा विचार आहे म्हणूया किंवा समज आहे म्हणूया. त्याच्याबद्दल काय? त्यामध्ये बऱ्याच वेळेला त्या वाहनाचा मालकच जबाबदार असतो. कारण त्या ज्या अटी असतात त्यात मुख्य 3 अटी आहेत. एक म्हणजे त्याचं लायसन्स पाहिजे, जो कोणी व्यक्ती ते वाहन त्यावेळी चालवत असेल त्याचं लायसन्स पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ते भाड्यासाठी वापरलेलं नसलं पाहिजे. अशा काही अटी आहेत. त्याचं परमिट, फिटनेस, सगळ्या गोष्टी योग्य पाहिजेत. बर. ते असेल तर इन्शुरन्स कंपनी अजिबात टाळाटाळ करत नाही, लगेच पैसे भरते. तुमच्या कारकिर्दीमध्ये हायएस्ट रक्कम किती मिळवून दिली तुम्ही? 1,14,00,000 पर्यंत मिळवून दिलेली आहे. म्हणजे अपघातग्रस्त पेशंट नाही, त्यावेळी तो एक्सपायर झाला होता. बर. अच्छा, मला ते एक विचारायचं होतं की तुम्ही इन्शुरन्स कडनं जी रक्कम मिळवून देता ही जखमी माणसाला पण मिळते की मृत्यूनंतरच मिळते? जखमी माणसाला मिळते, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर त्याच्या वारसांना मिळते. इव्हन समजा त्या एखाद्या अपघातामध्ये एखाद्याचं प्रॉपर्टी जरी लॉस झाली असेल, मग तो कॅमेरा असू दे, चष्मा असू दे, घर असू दे, बर, जर का त्या वाहनाच्या रॉंगफुल ड्रायव्हिंगमुळे जर का तो लॉस झाला असेल तर तो सुद्धा कॉम्पेन्सेट होऊन मिळू शकतो. बर बर. पण आता आपण जे बोलतोय वर्ल्ड हेड इंजुरी डे निमित्त, तर मला सांगा, एखादा अपघात झालेला आहे, एखाद्या पेशंटला हेड इंजुरी झालेली आहे, त्याला ऍडमिट केलेला आहे, तर अशा वेळेला त्या ऍडमिशनचा जो काही त्या हॉस्पिटलचा खर्च असेल तो खर्च संपूर्णपणे मिळू शकतो जर माझी पॉलिसी नसेल तरी सुद्धा? नाही. पॉलिसी ह्या बऱ्याच प्रकारच्या पॉलिसी आहेत. तुमची मेडिक्लेम पॉलिसी नाही आहे, बरोबर, पण ज्या वाहनानं तुम्हाला धडकलं त्या वाहनाची जर का पूर्ण इन्शुरन्स आणि इतर गोष्टींची बाबींची पूर्तता तो वाहनधारक करत असेल तर अशा वेळा ती इन्शुरन्स कंपनी ही तुम्हाला ती पैसे द्यायला बंधनकारक ठरते. परंतु ते कोर्टातून पूर्ण निकाल झाल्यानंतर ती पैसे परत देत असते तुम्हाला. ऍट द जंक्शन ऑफ ट्रीटमेंट ती पैसे देऊ शकत नाही. ओके. आणि समजा त्या जेन्युइन धडकलेला आहे त्याची पण इन्शुरन्स पॉलिसी नसेल तर त्याला चालक आहे त्याच्याकडे वैयक्तिकरित्या वसुली करता येते. चालक आणि त्या वाहनाचा मालक ही दोघंही त्यांची प्रॉपर्टी एखादा बँकेचा कर्जदार जसं कर्ज फेडायला जबाबदार असतो त्या पद्धतीनं त्यांच्याकडनं ते वसूल केलं जातं. पुन्हा एकदा डॉक्टर साहेब मी तुमच्याकडे येतो. हा तांत्रिक भाग झाला की जो प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एकीकडे काळजी रुग्णाची असते आणि दुसरीकडे पैशाची जमावजमा कशी करायची किंवा खूप मोठी काळजी निदान नंतर तरी परत मिळायला पाहिजे, हे एक त्यातला मुद्दा होता. मला सांगा, ज्या पद्धतीनं तुमच्याकडे पेशंट येतात
त्याच्या मगाशी तुम्ही म्हटलात की 70% हे मायनर इंजुरी असती, 30% ही साधारणपणे सिव्हिअर इंजुरी असते. पण मग तुम्ही अशा लोकांना सपोर्ट सिस्टीम काही देता का? हा इलाजाचा म्हणजे ट्रीटमेंटचा भाग आहे, ज्याच्यामध्ये समजा एखादा रुग्ण हेड इंजुरी म्हणून आला तर त्याची किंवा हेड इंजुरी झाली असं समजलं तर त्याची ट्रीटमेंट जी आहे ही चालू होते ॲक्सिडेंट स्पॉटपासून. बरं. तिथून त्या पेशंटला कसं शिफ्ट करणे ह्याच्यामध्ये पण एक स्किल आहे, ह्याच्यामध्ये पण आर्ट आहे आणि ह्याच्यामध्ये पण काही प्रिन्सिपल्स आहेत ठरलेली की कसं शिफ्ट केलं पाहिजे. आपण बघतो मेजॉरिटी आपल्या इथे गावाकडनं पेशंट येतात बरेच पेरिफेरीमधून, त्यांना ती आयडिया नसते. पण त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी मला या माध्यमातून सांगायचं असं आहे की जर हेड इंजुरी झालं आणि तुम्हाला शंका वाटली की त्या रुग्णाला मानेच्या मणक्याला मार लागलेला आहे तर अशा रुग्णांना शिफ्ट करताना झोपून शिफ्ट केलं पाहिजे एक हार्ड सरफेसवरती. मग ती गाडीची मागची सीट असेल तरी चालेल, पण बेंड करणं हे चुकीचं आहे. मानेला सपोर्ट करण्यासाठी जर जवळचा कुठला दवाखाना असला तिथून कॉलर वापरली तरी चालते. किंवा आता बऱ्याच ॲम्ब्युलन्स आहेत ज्याच्यामध्ये या सोयी उपलब्ध असतात की शिफ्ट करताना कॉलर वापरणे. अच्छा. जर लवकरात लवकर चांगलं हॉस्पिटल गाठणं हे फार गरजेचं आहे. बाहेरनं जे रुग्ण येतात त्यांना गरजेचं नाही की त्यांनी ताबडतोब कोल्हापूरला येण्यासाठी, कारण का तो सुरुवातीचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये जर त्यांना योग्य ट्रीटमेंट जवळच्या दवाखान्यात मिळाली तर बरं आउटकम किंवा त्याचे रिझल्ट हे बऱ्यापैकी अफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे पहिले प्राथमिक ट्रीटमेंट घेणे आणि मग नंतर त्या तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचं पाऊल उचलणे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे शिफ्टिंग करणं ह्याच्यात एक महत्वाचं. पण बऱ्याचदा असं होतं कुठलाही अपघात झाला की पहिल्यांदा त्याला पाणी पाजलं जातं किंवा तो चक्कर आली आहे, बेशुद्ध पडलाय समजून त्याला इमिजिएटली कांदा किंवा चप्पल हुंगायला जातात. हे बरोबर आहे का? फार महत्वाचा प्रश्न, कारण का ह्याच्याबद्दल मला लोकांना जागृत करणं फार गरजेचं वाटतं. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही म्हटलं ऍक्सिडेंट झाला लोक पाणी पाजायला, पण त्या भावना चांगली असते, त्यामागची भावना चांगली असते, पण त्याचा दुष्परिणाम असा असतो की तो जर पेशंट शुद्धीवरती नसला व्यवस्थित तर हे पाणी अन्न नलिकेत जाण्याच्या ऐवजी श्वास नलिकेत जाऊ शकतं आणि त्याच्याने पेशंटचा श्वास गुदमरू शकतो आणि जो हेड इंजुरीचा प्रॉब्लेम आहे मेंदूचा तो सोडून छातीचा नवीन प्रॉब्लेम त्याच वेळेला तुम्ही तयार करता आणि त्याच्यामुळे रुग्णाची रिकव्हरी ही डिले होते आणि इन्फेक्शन छातीचा प्रॉब्लेम मध्ये येतं आणि त्यांचा आयसीयूचा स्टे वाढतो, बरेच प्रॉब्लेम वाढतात. आणि पुन्हा मगाशी तुम्ही म्हटलं तसं की रुग्णाला खरं तर असं स्ट्रेट लेवलला ठेवावं, पण पाणी पाजायसाठी जर त्याला मागं नेलं. अगदी बरोबर, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणी मानेच्या मणक्याला मार लागला असेल आणि तुम्ही पाणी पिण्यासाठी त्याला कोणीतरी सपोर्ट केला चांगल्या भावनेने, पण त्यात नुकसान हे लोकांना माहिती पाहिजे. आपण तुम्ही त्यांना सपोर्ट केलं, त्याची मान अशी एक्सटेंड किंवा अशी झाली तर मानेच्या मणक्याला मार लागलेला असेल तर तो जास्त होऊ शकतो. अरे बाप. त्यामुळे कृपया अशी काही गोष्ट करण्याच्या न केलेली बरी. पाणी पाजण्याची भावना चांगली असते पण त्याचे दुष्परिणाम फार माहिती नसतात आणि त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. हा झाला शिफ्टिंगचा भाग. बरोबर. नंतर जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं पहिले आपण त्यांना स्टेबल करतो. स्टेबल म्हणजे त्यांचं श्वास कसा चालू आहे बघतो. त्याला आपण ABC म्हणतो, एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन. एअरवे म्हणजे श्वास घेण्याचा मार्ग कुठे चोकअप झालेला आहे का, जर तो असेल तर त्या पद्धतीने आपण पुढचं करतो. ब्रीदिंग, श्वास व्यवस्थित नसेल तर कृत्रिम मशीन लावू शकतो. आणि तिसरं सर्क्युलेशन म्हणजे ब्लड प्रेशर कमी झालं असेल तर ब्लड द्या किंवा त्या पद्धतीचे सलाईन द्या, याच्याने ब्लड प्रेशर वरती आणणे. ही प्रायमरी ट्रीटमेंट झाली. म्हणजे आल्यानंतर कुठल्याही दवाखान्यात गेल्यानंतर ABC पहिले. अच्छा. ABC झाल्यानंतर CT स्कॅन. ओके. कारण का ऍक्सिडेंटच्या पेशंटमध्ये ज्या मारामुळे पेशंटचा जीव जाऊ शकतो किंवा ज्या फार गंभीर आहेत, एकतर मेंदू किंवा छाती, हे दोन गोष्टी ज्याच्यावरती प्रिलिमिनरी किंवा फर्स्ट कॉन्सन्ट्रेट करायला लागतं. या दोन गोष्टी जर मेजर इंजुरी नसेल तर इमिजिएट जीवाचा धोका नसतो. समजा एखाद्याला फ्रॅक्चर झालंय, फ्रॅक्चरनी कुणाला लगेच जीव जातो, तुम्ही त्याला एक स्प्लिंट लावून स्टेबल करू शकता. पण हेड इंजुरी आणि चेस्ट इंजुरी या दोन गोष्टी अशा ज्याच्यावरती फर्स्ट कॉन्सन्ट्रेट पहिले लगेच त्याच्यावरती लक्ष द्यायला लागतं. आणि हेड इंजुरीसाठी आज आपण हेड इंजुरीच्या बाबतीत बोलतो, त्या हेड इंजुरीसाठी CT स्कॅन. CT स्कॅन केल्यानंतर आपल्याला कळतं की याला आतमध्ये मेंदूला किती नेमका कुठं मार लागलाय किंवा किती तीव्रतेचा मार. येस. ब्रेन अवेअरनेस वीक आणि हेड इंजुरी डे या निमित्तानं आज आपण ही चर्चा करतोय. मला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर.
निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी किंवा उलट्या ही लक्षणं म्हणजे स्वाईन फ्लूची सुरुवात असू शकते. स्वाईन फ्लू साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात सतत साबणानं आणि पाण्यानं धुवा. शक्यतो गर्दीमध्ये जाणं टाळा. स्वाईन फ्लूच्या रुग्णांपासून लांब रहा. खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा. हस्तांदोलन किंवा आलिंगन टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानं टॅमीफ्लूच्या गोळ्या घ्या. या गोळ्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहेत. काळजी घेऊया, निरोगी राहूया. आपत्ती व धोके व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर. टोल फ्री क्रमांक 1077. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण एसी, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स, प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन, रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग, कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन. हॉटेल चैताली, कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण. हॉटेल चैताली, शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प. हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुरात बहरलंय आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेनूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारलंय व्हेज नॉन व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. AC रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस. वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळे हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलतो आहोत अत्यंत गंभीर अशा विषयावरती आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयांवरती. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये, जगामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. हार्ट अटॅकबद्दल जेवढी जनजागृती होती आहे तेवढी जनजागृती अजूनही मेंदूच्या विकारांबद्दल होत नाही. आणि 16 ते 22 मार्च या कालावधीमध्ये जो काही ब्रेन अवेअरनेस वीक आहे, या निमित्तानं मला हेच जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांनाच याबद्दल माहिती करून घ्यायची आहे की खरोखर मेंदूचे विकार, मेंदूचे आजार किती गंभीर स्वरूपाचे असतात आणि त्याच्याबद्दलचा प्रिकॉशन घेता येते. कायदेशीररित्या आपल्याला काय काय सपोर्ट मिळतो, कशा पद्धतीने मदत मिळते हेही आपण समजून घेतोय. पण त्याचबरोबर मेडिकल सायन्स ह्याच्याबद्दल काय काय करू शकतं हे आता आपण जाणून घेऊया. मगाशी आपण बोलत होतो त्यानुसार मला विचारायचं आहे तुम्हाला की मेंदू आणि हृदय या 2 अवयवांची शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी जागा आहे. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेला नेमकं काय पहिल्यांदा बंद पडतं, हृदय की मेंदू? आणि मृत्यू डिक्लेअर मेडिकल सायन्स कसं करतं, म्हणजे मेंदू काम करायचं बंद झाल्यानंतर की हृदय काम करायचं बंद झाल्यानंतर? कुठल्याही रुग्णाचा जेव्हा मृत्यू होण्याच्या आधी डॉक्टर्सना त्याचं हृदय बंद पडणं आणि मेंदू बंद पडणं, अनेकांना ही चर्चा ऐकायला आवडणार नाही कदाचित, पण ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
कारण या विषयावरती कधी आपण विचारच करत नाही. मृत्यूचा विचार सुद्धा नको असतो, परंतु ही संपूर्ण माहिती आपल्याला किमान असणे हे आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. आता तुम्ही जो हा विषय काढला हा हेड इंजुरीच्या दृष्टिकोनाने पण फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला काही वेळेला असा अनुभव येतो की रुग्णाचे नातेवाईक असं म्हणतात की आमचा पेशंट हालचाल करत नाही, तरी आयसीयू मध्ये आहे, मशीन चालू आहे. त्यामुळे हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि त्यातनं गैरसमज तयार होतात. म्हणजे डॉक्टरांनी नुसतंच पेशंटला ठेवलेलं आहे, येस, आणि आपलं बिल वाढवत आहे, असं एक सर्वसामान्यपणे लोकांच्या मनात येतं. त्यामुळे तुमचा हा प्रश्न या मुद्द्याशी एकदम जवळचा आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे मांडण्याचा. तर याच्यामध्ये कसं आहे, कुठल्याही पेशंटला मृत घोषित करण्याच्या आधी मेंदू बंद पडणं एवढं गरजेचं नाही, हृदय पण बंद पडलं पाहिजे. दोन्ही गोष्टी जेव्हा बंद होतात तेव्हा आपण त्या पेशंटला मृत असं घोषित करतो. मग कोमा म्हणजे काय? अगदी बरोबर. आता कोमामध्ये काही पेशंट असे असतात ज्यांच्या हातापायाची हालचाल होत नाही, हृदयाची ऍक्टिव्हिटी चांगली चालू आहे. अच्छा. तर कोमाचे पण बरेच प्रकार आहेत. काही कोमामध्ये फक्त हात हलवतात थोडे, काही कोमामध्ये डोळे फिरून असे बघू शकतात रुग्ण, आणि काही कोमामध्ये फक्त पेशंट आहे, हृदय चालू आहे, बाकी मेंदूकडनं काही सूचना नाही. म्हणजे मेंदू मृतावस्थेत असतो. अगदी बरोबर. त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेज असं म्हणतो आपण. म्हणजे असे काही रुग्ण आहेत ज्यांना, तरुण रुग्ण, आता ऍक्सिडेंट मध्ये आपण जे ऍक्सिडेंट बोलतो त्याच्यामध्ये कॉमनली जे एज पॉप्युलेशन अफेक्टेड आहे ते म्हणजे यंग पॉप्युलेशन. म्हणून कानात वारं शिरल्यासारख्या सुसाट गाड्या पळवायच्या. म्हणून प्रिव्हेन्शनच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जे प्रिव्हेन्शनवरती फोकस करतोय याचं कारण की यंग लोक जे ऍक्सिडेंटमुळे मॉर्बिड किंवा डिपेंडंट राहतात, त्याच्यामुळे जे वर्किंग पॉप्युलेशन आहे ते जर याच्यामध्ये अडकून राहिलं तर त्या देशाचा प्रगती होऊ शकत नाही. आणि डॉक्टर साहेब, मला तर असं वाटतं की एखाद्या घरातला तरुण मुलगा जाणं हे तो एकट्याचा मृत्यू नसतो, तो त्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू असतो. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांची जी काही अवस्था असते ते म्हणजे जिवंतपणे रोज मृत्यू अनुभवत असतात. जे परवाच मी काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत होतो ते त्यांचा मुद्दा हाच होता की रस्ते नवीन होत आहेत, गुळगुळीत रस्ते होतील, परंतु त्याच्यानंतर गाडी चालवताना जे काही भान बाळगायला पाहिजे ते भान बाळगलंच जात नाही. आणि आमचा 10-12 वर्षाचा पिंट्या आत्ताच मोटरसायकल चालवतोय याचं आईवडिलांना कौतुक वाटतं आणि ते त्याच्या हातात मोटरसायकल देतात. त्यामुळे अनेक तरुण मुलं बेभानपणे मोटरसायकल चालवत असतात आणि त्याच्यातून अपघात होतात आणि मेंदूला किंवा डोक्याला मार बसल्यामुळे मृत्यू उद्भवू शकतो. मला सांगा, तुमच्याकडे एखादा जेव्हा पेशंट येतो त्याला जर समजा तुम्हाला समजलं, तुम्ही म्हणत ABC या 3 पद्धतीने तुम्ही त्याची साधारणपणे विभागणी करता, तपासणी करता, त्याच्यानंतर ऍडमिट केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याच्याबद्दल काही प्रिकॉशन घेणं आवश्यक असतं का? असा रुग्ण जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा आम्ही प्रामुख्याने 3 गोष्टी करतो. सगळ्यात पहिले तर रुग्णाकडे लक्ष देणे, दुसरी गोष्ट त्यांच्या नातेवाईकांची चर्चा करणे सविस्तर. एकदा आपण त्या रुग्णाचं अनालिसिस केलं की त्याला कुठे कुठे मार लागलाय, मग आपल्याला न्यूरोसर्जनला अंदाज येतो की हा रुग्ण किती दिवस लागतील बरे व्हायला, बरा होणार का नाही, काहीला ऑपरेशन इमिजिएटली लागेल, काहींना डिलेड ऑपरेशन लागेल, आणि कुठे कुठे. हा सविस्तर चर्चा त्याच्या सर्व रुग्णांसोबत बसून, आपल्याला रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बसून ही चर्चा करायला लागते. त्यांना समजा त्यांच्या मनामध्ये एक पॅनिक, हेड इंजुरी म्हणजे पूर्ण मॉब जमा होतो, सगळ्यांचेच प्रश्न असतात, त्यामुळे सगळ्यांना सांगणं फार गरजेचं आहे. म्हणून तर सगळ्या न्यूरो हॉस्पिटलच्या बाहेर प्रचंड गर्दी असते आणि चिंताग्रस्त चेहरे असतात. हे फार वाईट प्रसंग असतो तो. पण मला सांगा, आपण आता बोलत होतो त्यानुसार की त्याचा पुढचा मुद्दा त्याला जोडून असा आहे की मेंदूला आघात झाल्यानंतर बऱ्याचदा अपंगत्व येऊ शकतं. अशा वेळेला त्या रुग्णाचं पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन या दृष्टीनं तुम्ही काय सांगाल? जसं आपण मेंदूच्या हेड इंजुरी नंतर आपण ट्रीटमेंटचा भाग जो बघितला त्याच्यामध्ये आपण प्रायमरी ट्रीटमेंट मी तुम्हाला बोललो, त्या प्रायमरी ट्रीटमेंटचा भाग आपण ABC झाल्यानंतर काही रुग्णांना ऑपरेशन लागतं, त्यांना आपण इमिजिएटली ऑपरेशन करतो. हा सर्व भाग हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटचा झाला. काही दिवसानंतर काही रुग्ण रिकवर व्हायला लागतात. प्रत्येक रुग्ण हा पूर्णपणे रिकवर होईल असं नाही, कारण का मेंदूला मार लागणे म्हणजे मेंदूच्या पेशींचं नुकसान होणे. मेंदूमध्ये छोट्या छोट्या पेशी, प्रत्येक पेशींचं काही ना काहीतरी काम आहे, आणि मेंदूच्या पेशी या अशा पेशी आहेत ज्या पुन्हा तयार होत नाहीत. स्किन, हेअर, चामडी कट झाली नवीन येते, केस पडले नवीन येऊ शकतात, पण मेंदू आणि मज्जातंतू ह्याच्या पेशी एकदा गेल्या की गेल्या. बापरे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपण हेड इंजुरीमध्ये गोल्डन आवर का म्हणतो, म्हणजे इमिजिएट ट्रीटमेंट जर मिळाली तर त्या जाणाऱ्या पेशींना आपण वाचू शकतो. एकदा गेल्या की नंतर रिहॅबिलिटेशनचं, जसं तुम्ही विचारलं रिहॅबिलिटेशन, ज्यांचे काही पेशी डॅमेज झाल्या मग त्यांच्यामध्ये काहीतरी विकनेस राहतो. एकतर मेमरी विकनेस असू शकतो, बोलण्याचे लँग्वेज विकनेस असू शकतो, हातापायाची ताकदचा विकनेस असू शकतो, काही लोकांना दिसायचा प्रॉब्लेम, काही लोकांना ऐकायचा,
श्वास येत नाही काही लोकांना, चेहरा डिफॉर्म होऊन जातो, डिस्टेज होतो, असे विविध प्रकारचे प्रॉब्लेम नंतर येऊ शकतात. आणि अपंगत्व आता जे तुम्ही इन्शुरन्सचं म्हटलं याच्यामध्ये बऱ्याच वेळेला रुग्ण आमच्याकडे येतात डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे त्यांना ऍक्सिडेंट नंतर किती पर्सेंटेजने डिसॅबिलिटी आली हे पण आम्हाला सर्टिफिकेट बऱ्याच वेळा द्यायला लागतं की रुग्णाला किती डिसॅबिलिटी आली. मग त्याच्या त्या विकनेस प्रमाणे आपण अनालिसिस करतो, त्याचे काही फॉर्म्युलेज आहेत, त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत, त्या पद्धतीने अनालिसिस करून त्याला डिसॅबिलिटी मिळते आणि त्या डिसॅबिलिटीच्या आधारावर सर माझ्या मते सांगू शकतील की त्यांना बऱ्यापैकी कम्पेन्सेशन मिळू शकतं. या अनुषंगाने तुम्हाला विचारायचं होतं की आता जसं म्हणले की एखाद्या अपघातामध्ये डोक्याला मार लागल्यानंतर जर काही अपंगत्व आलं तर त्याच्यावरती जनरल इन्शुरन्स कंपन्या मदत करतात, कारण ती मदत एक रकमी असते की लॉंग टर्मला असते? युजली ती जी मदत केली जाते ती कोर्टाच्या हुकमानुसार एक जी रक्कम ज्या रकमेप्रत कोर्ट निष्कर्षाला आलं असतं ती रक्कम ती कंपनी देत असते. कोर्ट ती रक्कम एक रकमी मंजूर करतं पण एक रकमी बऱ्याच वेळा देत नाही. काही रक्कम देतं, काही रक्कम ही त्याच व्यक्तीच्या नावानं किंवा वारसांच्या नावानं एफडी करून ठेवतं, कारण लोकांच्या हातात सगळे पैसे दिले की ते संपून टाकण्याकडे बऱ्याच वेळा. मला एक विचारायचं होतं की समजा माझा इन्शुरन्स हा एक 1500 रुपयाचा आहे, मी प्रीमियम त्याचा जो काय तो 1500 रुपयेच भरतोय किंवा एक 200 रुपये भरतोय आणि मला मात्र 10 लाख रुपये मिळू शकतात? नाही नाही नाही, तसं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही त्या वाहनाचा प्रीमियम 1500 रुपये भरताय किंवा व्हॉटेवर जो त्याचा प्रीमियम असेल तो भरता, त्याच्या अगेन्स्ट जर का लायबिलिटी आली तर कंपनी कितीही लायबिलिटी पे करू शकते ऑन युअर बिहाफ इफ इट इज युअर, जर ती तुमची जबाबदारी असेल तर. म्हणजे माझ्याकडनं काही ती चूक घडलेली आहे, मी जाऊन कोणी धडकलेलो आहे आणि मी मात्र 1500 रुपयाचा जनरल इन्शुरन्स भरतोय माझ्या वाहनाचा आणि अशा वेळेला कोर्टाने जर सांगितलं की 10 लाख रुपये द्यायला पाहिजे माझ्या चुकीमुळे किंवा विचार कितीही जी ठरेल, अगदी 1 कोटी ठरेल किंवा 5, पण ती तेवढी रक्कम इन्शुरन्स कंपनीला देणं बंधनकारक असतं आणि त्या कंपन्या देतातही. देतात. थर्ड पार्टी ही नेमकी काय कन्सेप्ट आहे? थर्ड पार्टी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, पण थर्ड पार्टी कन्सेप्ट नेमकी काय आहे? थर्ड पार्टी कन्सेप्ट ही नेमकी अशी आहे, इट इज बेसिकली पब्लिक लायबिलिटी पॉलिसी. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमचं वाहन रस्त्यावर चालवता त्यावेळेला सर्वसामान्य जी लोक आहेत, पब्लिक जे आहे, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. जर का या वाहनामुळे काही नुकसान झालं पब्लिकला तर ते भरून देण्यासाठी म्हणून जी पॉलिसी आहे ती पॉलिसी, त्याचा प्रीमियमही बराच कमी असतो. आणि पण म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स उतरवावा लागतो, तो बाय डिफॉल्ट असतो? नाही, बाय डिफॉल्ट फक्त 1 वर्षासाठी असतो. पहिलं ऍट द टाइम ऑफ परचेस ज्यावेळी गाडी रजिस्टर केली जाते त्यावेळेला त्याचा इन्शुरन्स असणं बंधनकारक असतं, त्याशिवाय गाडीच रजिस्टर होत नाही. त्यावेळेला तो 1 वर्षाचा असतो. त्यानंतर तो दरवर्षी तुम्ही रिन्यू केला पाहिजे. ओके. म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. फायदा असो नसो पण कायद्यानं बंधनकारक. बरं. पण आता तुमच्याकडे ज्या केसेस येतात त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स असल्याचं प्रमाण किती % आहे? कारण मला माहिती आहे अनेक लोक गाडी नवीन घेताना इन्शुरन्स करतात वेळच्यावेळी, नंतर वेळच्यावेळी इन्शुरन्स करत नाहीत. आणि जर तिसरा मुद्दा की समजा ऍक्सिडेंट झालेला आहे, दोन्ही पार्ट्यांचा इन्शुरन्सच नाहीये, दोघांच्याही वाहनांचा इन्शुरन्स नाहीये, अशा वेळेला काय करता येईल? मग हे सांगणं जरासं कठीण आहे की नेमकं किती टक्के लोकांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असतो, पण बऱ्याच वेळा जवळजवळ 60-70% लोकांचा तरी असतो असं आमच्या निदर्शनाला आलं. आणि जर का दुर्दैवानं एकाही वाहनाचा इन्शुरन्स नसेल तर तो जो व्हिक्टिम आहे म्हणजे ज्याला लागलेला आहे तो नेमका कोण आहे, तो त्यातला एखादा चालकच आहे का हे पाहिलं पाहिजे. तो चालक असेल आणि जर त्याचीच चूक असेल तर आणखीन एक कलम आहे 163A, त्याच्या अंडर त्याला काही नुकसान भरपाई मिळू शकते. पण ही नुकसान भरपाई दुसऱ्या वाहनाच्या मालकानं आणि चालकानंच द्यावी लागते. तो इन्शुरन्स कंपनीचा संबंध नाही, त्यांचा इन्शुरन्सच नाही ना. अच्छा. ज्या वेळेला तिथं पॉलिसीच त्यांनी कोणीच घेतलेली नाही त्यावेळेला त्या गाड्यांचे चालक आणि मालक हे जबाबदार ठरतात. खरं तर अशा पद्धतीचा इन्शुरन्स घेण्याची किंवा देण्याची वेळच येऊ नये अशी माझी खरं तर इच्छा आहे. डॉक्टर साहेब, सुरुवातीला आपण म्हटलं तसं की वेगवेगळे अपघात होत असतात, अपघातानंतर गंभीर प्रकारची इजा होत असते, त्यातला सगळ्यात म्हणजे रिस्की भाग असतो तो म्हणजे डोक्याला मार बसलेल्याचा. त्या विषयावर आपण बोलतोय. जेव्हा डोक्याला मार बसतो त्यावेळेला इमिजिएटली काही वेळा पेशंट कोमात जातो. तो कोमात गेला पेशंट जास्तीत जास्त किती काळ जगू शकतो? कारण इच्छामरण या विषयावरती जेव्हा विचार होतो त्यावेळेला असं मी काही केसेस ऐकलेले आहेत की वर्षानुवर्षे एखादा पेशंट कोमात आहे. मग असं वर्षानुवर्षे कोमात राहू शकतो? मी तुम्हाला म्हटलं की ऍक्सिडेंटमध्ये मेजॉरिटी यंग पेशंट असतात. तर जेव्हा एका फॅमिलीचा यंग पेशंट जेव्हा ऍक्सिडेंटमध्ये
ऍडमिट आहे आणि तो कोमामध्ये जातो, तेव्हा त्या फॅमिलीची इच्छा असते की कितीही पैसे खर्च होऊ दे, कितीही इलाज लागू दे, पण आमच्या रुग्णाला बरं करा. बरोबर. आता मेजॉरिटी यंग लोक असल्यामुळे असे बरेच रुग्ण असतात जे कोमामध्ये बरेच दिवस राहतात आणि त्यांची फॅमिली पण सपोर्टिव्ह असते की आम्हाला काही करायला आम्ही तयार आहे. फ्रँकली सांगा, कोमा याचा अर्थ फक्त एक हृदयाची धुगधुगी चालू आहे. बरोबर. आता हे सगळं संपलेलं असतं. हा कोमाचे जे स्टेजेस म्हटले त्यात शेवटची स्टेज जी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये असं असतं की फक्त हार्ट चालू आहे, मेंदूकडनं बरेच फंक्शन्स कमी झालेले आहेत, म्हणजे जे आपल्याला डेली लागतात फंक्शन ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. म्हणजे तो रुग्ण फक्त हृदयाची हालचाल चालू आहे म्हणून जिवंत आहे. आता एक त्याच्या पुढची स्टेज म्हणजे ब्रेन डेड. आता आपण जे आपण लिव्हर ट्रान्सप्लांट ऐकतो किंवा हे ट्रान्सप्लांट हे ऑर्गन कुणाचे घेतलेले असतात, हे अशा रुग्णांचे घेतलेले असतात जे ब्रेन डेड आहेत पण त्यांचं हृदय चालू आहे. ओके ओके. ती वेळ आहे जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर एजन्सीला सांगू शकतो की हा रुग्ण आता आय डोनेट किंवा लिव्हरसाठी योग्य आहे, तेव्हा जर त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असेल तर ते करू शकतो. तर ही शेवटची स्टेज झाली ब्रेन डेड. ब्रेन डेड झालं की तो वाचू शकत नाही, त्याला कोमा म्हणता येणार नाही. पण जे कोमाचे पेशंट आपण ज्याच्याबद्दल चर्चा करतोय ते असे असतात की ब्रेन पण त्यांचं काम करतंय पण एवढं सफिशियंट किंवा या लेवलला करू शकत नाही की तो माणूस स्वतःचं डेली काम किंवा कम्युनिकेट लोकांशी बोलणे वगैरे करू शकत नाही. तो डोळे उघडून इकडे तिकडे बघू शकतो, कदाचित हातापायाची थोडीफार हालचाल करू शकतो, खाऊ शकत नाही. असे काही रुग्ण असतात ज्यांना सगळं इथून एक नळी असते ज्याच्याद्वारे ते श्वास घेत असतात, पोटात एक नळी असते ज्याच्यातनं फिडिंग चालू असतं आणि लघवीच्या जागी एक नळी असते ज्यातनं लघवी येत असते. अरे बाप. असे तरुण पेशंट बरेच आहेत, ते ऐकायला नको वाटतं, जे घरी त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. मला विचारायचे आता स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज याच्याबद्दल, की ज्या वेळेला अशा पद्धतीचा स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेज होतो त्यावेळेला त्याचा मानसिक आणखीन तणावाच्या जीवनशैलीशी काही संबंध असतो का? अगदी फार संबंध आहे. स्ट्रोक हा विषय आपण जसं हेड इंजुरी आणि स्ट्रोक हे दोन्ही गोष्टींचा मानसिक तणाव स्ट्रेस याच्याशी फार संबंध आहे. स्ट्रोक होण्यासाठी जे म्हणजे स्ट्रोक म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होणे किंवा रक्तस्राव होणे, या गोष्टीसाठी जे रिस्क फॅक्टर्स किंवा जे धोकादायक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्ट्रेस, तणावमुक्त जगता आलं पाहिजे, हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे. अगदी बरोबर. हार्ट अटॅक असू दे किंवा ब्रेन अटॅक, येस, तणावमुक्त जीवन फार. हेड इंजुरी आपण जे म्हणतो ऍक्सिडेंट होतात, गाडी चालवताना मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे. बरोबर. गाडी चालवताना तो मानसिक स्ट्रेस मध्ये असेल तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता फार वाढते. बरोबर. स्ट्रोक म्हणजे हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक ह्याच्यासाठी पण मानसिक तणाव असला की फार जास्त चान्स वाढतात हे होण्याचं. त्यामुळे मानसिक तणाव आणि हा फार महत्वाचा गोष्ट आहे. आहाराचा आणि मेंदूचा काय संबंध आहे? अगदी संबंध आहे. जसं डायबिटीस, ब्लड प्रेशर या गोष्टी प्रत्येक अवयवावरती परिणाम करत असतात, त्याच प्रकारे त्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांवरती पण परिणाम करतात आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम झाला की स्ट्रोक. अच्छा. म्हणून आहाराचा संबंध जसा डायबिटीस, ब्लड प्रेशर या गोष्टी काय, डायबिटीस, ब्लड प्रेशर या पूर्ण शरीराशी संबंधित आहेत. बरोबर. त्यामुळे आहार हा पूर्ण शरीराशी संबंधित आहे, प्रत्येक अवयवाशी. काही आपण म्हणतो की मेंदूमध्ये क्लॉट झालेले आहेत, म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव व्हायला लागलेला आहे, अचानक होऊ शकतो का तसं? अगदी. कोणत्याही पद्धतीचा मार न लागता, कोणत्याही पद्धतीचा आघात न होऊ शकता अचानक, ह्याचं मग कारण काय असतं? आता क्लॉट होणे जसं कॉमन माणसाचा प्रश्न असतो की मेंदूत गाठी झालेल्या किंवा रक्ताच्या गाठी झालेल्या. क्लॉट म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की मेंदूत रक्तस्राव झालेला आहे आणि त्याच्यामुळे गाठ निर्माण झाली रक्तस्रावाची. रक्तस्राव का होतो? रक्त हे रक्तवाहिनीमध्ये असतं, रक्तवाहिनी फुटायला पाहिजे तेव्हा तो रक्तस्राव होतो. आता ही रक्तवाहिनी फुटण्यासाठी एक तर आतलं प्रेशर जास्त पाहिजे, म्हणजे ब्लड प्रेशर जास्त पाहिजे. कॉमन कारण जे आहे ते म्हणजे हायपरटेन्सिव्ह ब्लीड, म्हणजे रक्तदाब वाढल्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिनी फुटणे आणि रक्तस्राव होणे, हे कॉमन कारण. दुसरी कारण काय, ब्लड प्रेशरच्या पेशंटनी अधिक काळजी घेतली. अगदी बरोबर. दुसरं कारण म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीचे फुगे तयार होणे, ज्याला आपण अॅन्युरिझम म्हणतो. ते अॅन्युरिझम फुटून पण रक्तस्राव होऊ शकतात. आणि तिसरं कारण जसं तुम्ही म्हटलं ऍक्सिडेंट. ह्या 3 कारणामुळे मेंदूमध्ये गुठळ्या तयार होतात. त्यातलं कॉमन म्हणजे हायपरटेन्सिव्ह ब्लीड. मला असं वाटतं की उत्तम आहार घेतला पाहिजे, मानसिक ताणतणावापासून दूर राहिलं पाहिजे, वाहन चालवताना काळजी घेतली पाहिजे, हेल्मेट असेल, सीट बेल्ट असेल याचा वापर केला गेला पाहिजे, आणि दुर्दैवानं अपघात झाला तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि शिफ्ट करताना सुद्धा काही प्रिकॉशन घेतल्या पाहिजे. बरोबर. ब्रेन अवेअरनेस वीक आणि हेड इंजुरी डे या निमित्तानं आज आपण एवढी जरी माहिती समजून घेतली, खरं तर अशी वेळ कुणावरच कधी येऊ नये, परंतु अशी जर वेळ आली किंवा वेळ येऊ नये यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी हा आजचा आमचा एक एक्झरसाइज होता, एक प्रयत्न होता. या निमित्तानं या प्रश्नाकडे आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, म्हणूनच आज आम्ही या विषयावरती बोललो.
आज आमच्या स्टुडिओमध्ये हे दोन्ही मान्यवर आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.